नमस्कार. आजचा आपला हा जो टॉपिक आहे तो आहे मल्टिप्लिकेशन बाय 11. मग आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर सुरुवातीला सांगितलं होतं की वैदिक मॅथ्सच्या पहिल्या व्हिडिओमध्ये किंवा 11चा टेबल लिहिण्याची काही आवश्यकता नाही. आपल्याला फक्त जे टेबल्स लागतील ते 9 पर्यंत लागतात. मग आता नेमकं हे काय? 11 नी मल्टिप्लाय करायचं तर मग मी बिना टेबलचं कसं काय मल्टिप्लाय करत? ठीक आहे ना. मग समजा आता मी एकदम इझी मेथड आहे की 11 नी मल्टिप्लाय कसं करायचं. आता समजा पहिला प्रॉब्लेम आहे माझा 89 मल्टिप्लाइड बाय 11. मग 11च्या टेबलने तर 11 नी 9 ला मल्टिप्लाय करा, 11 नी 8 ला मल्टिप्लाय करा. जर तुम्हाला 11चा टेबल येत असेल तर असं तुमची अपेक्षा आहे. दुसरी अपेक्षा तुमची किंवा सर 1 नी 9 ला मल्टिप्लाय करू, 1 नी 8 ला मल्टिप्लाय करू. मग पुढच्या 1 नी आपण पुन्हा 9 ला मल्टिप्लाय करू, 1 नी 8 ला मल्टिप्लाय करू, दोघांची ऍडिशन करू. असं काहीही तुम्हाला करायची आवश्यकता नाही. घाबरायचं बिलकुल काम नाही. कारण मेथड एकदम इझी आहे. काहीच करायचं नाही. फक्त हे जे मी 89 लिहिलं ना मल्टिप्लाइड बाय 11 या 89च्या आधी एक झिरो लावायचा आणि नंतर एक झिरो लावायचा. पहा म्हणजे 89च्या आधी एक झिरो मी लावला आणि म्हणजे 9च्या नंतर आणि 8च्या आधी असं दोन्ही साईडला एक झिरो ऍड करायचं सिम्पल. ठीक आहे. आता पुढे काय करायचं मग? काहीच नाही. राईट टू लेफ्ट प्रत्येक दोन नंबरचं ऍडिशन आपल्याला करत जायचं. फॉर एक्झाम्पल 0 0 आणि 9 ची ऍडिशन. 0 + 9 किती आला? 9. मग काय कराल? 9 + 8 ची ऍडिशन. 9 + 8 किती आला? 17. 17 7 कॅरी 1. ठीक आहे. आता काय कराल? 8 आणि 0 आणि हा जो आलेला कॅरी आहे यांची ऍडिशन. 8 + 0 8 + 1 दॅट इज 9. म्हणजे 979 हे तुमचं आन्सर आहे. पुढे काहीही करायची आवश्यकता नाही. लक्षात आलं? फक्त मी काय केलं? दोन्ही साईडला झिरो लावले आणि राईट टू लेफ्ट नंबरची ऍडिशन करत गेलो. मोठे मोठे प्रॉब्लेम्स घेतलेले आहे पुढे मी तुमच्या लक्षात येईल. 587 मल्टिप्लाइड बाय 11 काय कराल? 0 0 दोन्ही साईडला ऍड केले ऍडिशन. पहिले काय? 0 + 7 0 + 7 इज 7. मग काय कराल? 7 + 8 7 + 8 इज 15. 15 चा 5 कॅरी 1. पुढे काय? 8 + 5 13. 13 प्लस हा जो आलेला कॅरी आहे हा ऍड करावा लागला. कॅरी 1 येईल. व्हॉट मे बी द कॅरी तो तुम्हाला ऍड करावा लागला. 8 + 5 13. 13 चा 13 + 1 14. 14 चा 4 कॅरी 1. आता पुढे काय? 5 + 0 प्लस हा जो कॅरी आहे तो 1 ऍड करा. दॅट इज 5 + 0 5 + 1 दॅट इज 6. म्हणजे तुमचा आन्सर आहे 6457. ही मेथड तुम्ही ही कितीही मोठ्या नंबरला अप्लाय करू शकता. लक्षात घ्या. पुढचा प्रॉब्लेम आहे याहून मोठं घेऊ आपण. 8168 मल्टिप्लाइड बाय 11 काय करणार मग? दोन्ही साईडला 0 ऍड कराल. राईट टू लेफ्ट ऍडिशन. 0 + 8 8 8 + 6 14 चा 4 कॅरी 1 6 + 1 प्लस जो कॅरी 1 आला होता तो 6 + 1 7 प्लस हा जो कॅरी आहे तो एक ऍड करा दॅट इज 8. 1 + 8 9 8 + 0 दॅट इज 8. ठीक आहे. हे 89848 हे तुमचा आन्सर. लास्ट प्रॉब्लेम कडे येतो. मोठा प्रॉब्लेम आहे आणखी 28168. सिंपल स्टेप्स आहेत लक्षात ठेवा. दोन्ही साईडला 0 0 ऍड करायचं आणि राईट टू लेफ्ट प्रत्येक दोन डिजिटची ऍडिशन करत जायची. फक्त एवढं लक्षात ठेवायचं कॅरी जर येत असेल तर पुढे कॅरी फॉरवर्ड करून त्या दोन नंबरच्या ऍडिशन सोबत तुम्हाला कन्सिडर करावं लागतं. 0 + 8 8 8 + 6 14 चा 4 कॅरी 1 6 + 1 प्लस हा जो कॅरी आहे तो 1 दॅट इज 8. 1 + 8 9 8 + 2 10 10 चा 0 कॅरी 1 आणि आता हा 2 + 0 2 आणि हा जो कॅरी आहे तो 1 दॅट इज 2 + 0 + 1 दॅट इज 3. म्हणजे तुमचा आन्सर आहे 309848. पहा आता मी किती मोठ्या प्रॉब्लेमला म्हणजे 5 डिजिटच्या प्रॉब्लेमला सुद्धा ही मेथड अप्लाय केली. तुम्ही 6 7 8 10 20 कितीही मोठे डिजिट्स असले तरी मल्टिप्लाइड बाय 11 जर करायचं असेल सिम्पली मल्टिप्लाइड बाय 11 या पद्धतीने तुम्हाला करायचं. आता प्रॅक्टिस पुन्हा लागते. तर हा व्हिडिओ नंतर मी मल्टिप्लाइड बाय 11चं प्रॅक्टिस स्मॉल प्रॅक्टिस टेस्ट टाकलेली आहे. स्मॉल प्रॅक्टिस म्हणजे 8 प्रॉब्लेम्स आहे त्यात ते सॉल्व्ह करून पहा. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला ती प्रॅक्टिस राहील की पटकन 11चा प्रॉब्लेम आला तर कसं काय मल्टिप्लाय करायचं. चला थांबू आज. थँक्यू सो मच. प्रॅक्टिस इज मस्ट.